नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती काही साधीसुधी गोष्ट नाही. ही कथा आहे एका अपार जिद्दीची, प्रखर तपश्चर्येची आणि एका पुत्राने आपल्या पित्याच्या तसेच देवाच्या चरणी अर्पण केलेल्या निस्सीम भक्तीची. आणि विशेष म्हणजे ही कथा आहे आपल्या सर्वांच्या परिचयाच्या अंगारकी चतुर्थीच्या उत्पत्तीची. कथा ऐकण्यापूर्वी तुम्ही प्रश्न कराल, असं की काय विशेष आहे या कथेत की ती आपण ऐकावी? तर ऐका. आपल्या धर्मशास्त्रात लिहिलंय की ज्यांच्या आयुष्यात कर्जाचा डोंगर झाला आहे, ज्यांच्या घरात सतत भांडणं आणि कटकटी होत आहेत, ज्यांच्या मुलामुलींना विवाह जुळत नाहीये, ज्यांना जन्मपत्रिकेमध्ये मंगळ ग्रहाचा त्रास आहे किंवा इतर कुठलीही संकटे आहेत, अशा लोकांनी ही कथा फक्त एकदाच, होय फक्त एकदाच शांत चित्ताने आणि पूर्ण श्रद्धेने शेवटपर्यंत ऐकावी. जिथे ही कथा सांगितली जाते तिथे साक्षात गणपती बाप्पाचा निवास असतो आणि जे भक्त ही कथा पूर्ण ऐकतात त्यांच्या आयुष्यातली सगळी विघ्नं आकाशातल्या काळ्याकुट्ट ढगांसारखी पाहता पाहता वाऱ्याने उडून जातात. त्यामुळे आपली सगळी काळजी, सगळे ताणतणाव आत्ता बाजूला ठेवा. पुढचे अर्धा पाऊण तास पूर्णपणे बाप्पाच्या चरणी लीन व्हा. कथा अर्ध्यात सोडू नका, कारण अर्धवट ज्ञान आणि अर्धवट भक्ती यांनी देव कधीच प्रसन्न होत नाही. तर चला मंडळी, तयार आहात ना? मग सुरू करूया आपल्या कथेला. चला तर मग आपण प्रवास करूया त्या प्राचीन काळात, सत्ययुगाच्याही पलीकडच्या एका पावन काळात. त्या अगोदर एक छोटीशी विनंती करते. मित्रांनो, ही कथा मी खूप मेहनतीने बनवलीय. कथा आवडली तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री गणेश नक्कीच लिहा. भारतवर्ष ही संत महात्म्यांची भूमी, ऋषीमुनींची भूमी म्हणून ओळखली जाते. त्याच भारतातल्या एका पवित्र प्रदेशात नर्मदा नदीच्या रम्य तीरावर हा प्रसंग घडला मंडळी. नर्मदा माईचं पाणी म्हणजे जणू अमृताची धार. अतिशय संथ, शांत आणि पवित्रपणे ती वाहत होती. नदीच्या दोन्ही काठांवर गर्द हिरवी वनराई नटलेली होती. आकाशाशी स्पर्धा करतील असे उंचच उंच वृक्ष तिथे होते. त्यांच्या फांद्यांवर रंगीबेरंगी पक्षी रमले होते. सर्वत्र आल्हाददायक असा निसर्ग पसरलेला. त्या शांत वातावरणात सुस्वर मंत्रघोष सतत गुंजत होता. ओम नमः शिवाय, ओम गणपतये नमः असा जप अखंड सुरू होता. या पवित्र नर्मदेच्या तीरावर एक आश्रम वसलेला होता. माहितीये कोणाचा आश्रम? सप्तऋषींमधील एक महान तपस्वी, ज्यांच्या बुद्धिमत्तेला साक्षात देवगुरु बृहस्पतीही वंदन करतील असे तेजस्वी ऋषी महामुनी भारद्वाज यांचा तो आश्रम होता. अहो, काय सांगावं त्या आश्रमाच्या वैभवाबद्दल. त्या आश्रमाच्या परिसरात प्रेम आणि शांतता अशी नांदत होती की वाघ आणि गायी देखील एकाच घाटावर येऊन पाण्याच्या धारेत तृप्त होत. सिंहाचा गर्जणारा आवाज आणि कोकिळेचं मधुर कुहूकुहू गान या ठिकाणी एकाच सुरात मिसळलं होतं. द्वेष, मत्सर, हिंसा या संकल्पनाच तिथं नव्हत्या. ज्ञान आणि भक्तीचा अखंड दीप तेथे तेवत होता. भारद्वाज ऋषी म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठात जणू. वेदांचा अतूट अभ्यास, शस्त्रविद्येचं प्रचंड ज्ञान आणि आकाशातील ग्रह नक्षत्रांचे रहस्य यांची त्यांना पूर्ण जाण होती. देशाच्या दूर कोपऱ्यातून हजारो शिष्य त्यांच्या आश्रमात विद्या शिकायला येत असत. रोज पहाटे जेव्हा भारद्वाज ऋषी स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायला नदीकाठावर उभे राहत, तेव्हा त्यांच्या तपस्वी तेजाने स्वयं सूर्यदेवही क्षणभर थपकून जाईल असा दिव्य प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारद्वाज ऋषी हे गणपती बाप्पाचे परम भक्त होते. रोज सकाळी ते स्वतःच्या हाताने शाळूच्या मातीपासून गणरायाची छोटी मूर्ती घडवत आणि प्रेमाने तिची पूजा करीत. त्या मातीच्या गणपतीला ते 21 दुर्वांचे ताजे लहान मुळांचे पुंजके वाहत आणि लाल जास्वंदीचं फूल अर्पण करत. त्यानंतर तासनतास ते बाप्पाच्या ध्यानात लीन होत असत. असा हा गणेश भक्त महात्मा त्या आश्रमाचा अधिपती होता. मंडळी, अशा या आश्रमात एक दिवस एक अद्भुत घटना घडली. खरं म्हणाल तर नियती कधी कुणासमोर काय आव्हान उभं करेल सांगता येत नाही. नेहमीप्रमाणे एक पहाट प्रसन्न प्रकाश घेऊन आली होती. पूर्व दिशेला हलकेसे तांबळे उजाडू लागले होते. पक्ष्यांचा किलबिलाट हवेत घुमू लागला होता. भारद्वाज ऋषी दररोजच्या नित्यकर्माप्रमाणे नर्मदेच्या निर्मळ पात्रात स्नानासाठी उतरले. थंडगार पाणी अंगाला लागल्याबरोबर त्यांच्या ध्यानस्थ मनाला एक विलक्षण ताजेपणा आला. त्यांनी पाण्याने ओंजळ भरून सूर्याकडे उचलली आणि सूर्यदेवाला नमस्कार करण्यास तयारी केली. तेवढ्यात ऋषींची दृष्टी नदीच्या दुसऱ्या काठावर गेली आणि ते स्तब्ध झाले. समोर स्वर्गातील अप्सरा घृताची जलक्रीडा करत होती. मंडळी, अप्सरा म्हणजे काय वर्णावी, जणू सौंदर्याची चालती बोलती खाणच.
घृताचीचे केस भोर मेघांसारखे सैल सोडलेले होते आणि तिची कांती चमचमत्या सुवर्णासारखी उजळून निघाली होती. घृताची नुकतीच स्नान करून नदीकाठावर वर येत होती. तेवढ्यात एक हलकी वाऱ्याची झुळूक आली आणि तिचे काहीसे वस्त्र बाजूला सरकलं. आता भारद्वाज ऋषी काही साधेसुधे नव्हते. ते उत्तम जितेंद्रिय होते, ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियांवर कठोर संयम मिळवला होता. पण म्हणतात ना, विधिलिखित टळत नाही. एका क्षणासाठी का होईना त्या महापुरुषाच्या मनात कामभावनेची एक लहर डोकावली आणि त्याच क्षणी त्या ऋषींचे तपोबल स्फुरण पावलं. क्षण मात्र निर्माण झालेल्या त्या वासना वेगामुळे त्यांचे तेज बाहेर पडले. ऋषींना ती चूक झाल्याची जाणीव होताच ते व्यथित झाले. त्यांनी दोन्ही हातांनी डोळे झाकून घेतले आणि प्रभू गणेशाचे स्मरण करू लागले. भारद्वाज ऋषी मनोमनी म्हणाले, हे गणराया, मी अनाहितास अपराध केला आहे. मी माझ्या संकल्पांवर ठाम राहिलो नाही. या चुकलेल्या क्षणाचा परिणाम काहीही असो, ते तुझेच इच्छेला मानून स्वीकारतो. माझ्या तपस्येचे फळ तूच ठर. पण लक्षात घ्या, ते तेज म्हणजे एखाद्या सामान्य माणसाचे बीज नव्हे. ते होता एका महान तपस्वीचे तपोबीज, ज्यात हजारो वर्षांच्या साधनेची शक्ती साठलेली होती. त्या तेजाने जर पृथ्वीला स्पर्श केला असता तर क्षणात भेगा पडल्या असत्या. ते जर पाण्यात पडले असते तर नदीचं पाणीही उकळून खवलं असतं. पण बप्पाची कृपा बघा, अगदी त्याच वेळी पृथ्वीमाता साक्षात प्रगट झाली. पृथ्वी देवीने ते चमचमीत तेज पाहिलं आणि विचार केला, हे तर एका थोर ऋषींचे तपोबीज आहेत. हे वायापाया जाता कामा नये. या तेजातून जो जन्म होईल तो नक्कीच असामान्य असेल. असा विचार करून भूमीमातेने ते तेजस्वी तेज अलगद आपल्या उदरामध्ये, आपल्या गर्भामध्ये सामावून घेतलं. काही काळ लोटला आणि त्या भूमीदेवीच्या गर्भातून एक तेजस्वी बालकाचा जन्म झाला. पण मित्र हो, तो कोणाही सामान्य शिशु नव्हता आणि तो रडला नाही की त्याच्या जन्मावेळी आकाशात विजा चमकल्या नाहीत. परंतु त्या बाळाच्या अंगातून असा तेजोमय प्रकाश निघत होता की जणू एखादा लहान सूर्यच अवतरला आहे. त्याची कातडी कोणत्या रंगाची होती ठाऊक आहे? अगदी लाल भडक, जणू काही लाल निखारा, टवटवी जास्वंदीच्या फुलासारखा लाल. त्या बाळाच्या शरीरातून उष्णतेच्या लहरी निघत होत्या. पृथ्वी देवीने प्रेमाने त्या तान्हल्या बाळाला उचलून आपल्या कुशीवर घेतलं. तिच्या मायेच्या थंड सावलीत त्या चिमुकल्याच्या अंगाची उष्णता जरा शांत झाली. देवीने वात्सल्याने त्याच्या कपाळाचे चुंबन केले आणि त्याला नाव दिले भौम, अर्थात पृथ्वीचा पुत्र. पण त्या बाळाचा लाल रंग पाहून ती त्याला प्रेमाने अंगारक असेही म्हणू लागली. पृथ्वी देवीला उमजलं की हा मुलगा तिचा असूनही त्याचे पालनपोषणासाठी योग्य स्थान ऋषींच्या आश्रमातच आहे. तिने विचार केला, हा माझा पुत्र असला तरी याचे पिते भारद्वाज ऋषी आहेत. या बालकाला योग्य ज्ञान, शिस्त आणि संस्कार देण्याची क्षमता केवळ त्यांच्यातच आहे. असा निर्धार करून ती पृथ्वी देवी त्या तेजस्वी तान्हल्याला उराशी धरून भारद्वाज ऋषींच्या आश्रमाकडे निघाली. त्या दिवशी सायंकाळच्या सुमारास भारद्वाज ऋषी आपल्या आश्रमातील पवित्र यज्ञकुंडाजवळ ध्यानस्थ अवस्थेत बसले होते. इतक्यात आश्रमाच्या दाराजवळ एक तेजस्वी स्त्री प्रगट झाली. साक्षात पृथ्वी माता स्वतः बालरूपातल्या अंगारकालाच कडेवर घेऊन तेथे येऊन ठेपली होती. ऋषीवर तिने मंद आवाजात हाक मारली. भारद्वाज ऋषींनी डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. पृथ्वी माता त्यांच्या समोर उभी आणि तिच्या बाहुपाशात लाल पुष्ट तेजाने उजळलेले एक सुंदर बाळ. पृथ्वी देवीने पुढे होत विनम्र स्वरात सांगितलं, हे महात्मन, हा आपला पुत्र आहे. आपल्या तेजातून आणि माझ्या गर्भातून याचा जन्म झाला. कृपया या बालकाचा स्वीकार करा. याला आपल्या आश्रमात वाढवा आणि आपल्यासारखा प्रकांड पंडित, महान तपस्वी बनवा. भारद्वाज ऋषी काही क्षण काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्याच तेजापासून जन्मलेले एक निष्पाप बाळ त्यांच्यासमोर होतं. त्यांनी दोन्ही हात पुढे करत वात्सल्याने त्या बाळाला आपल्या छातीशी कवटाळलं. त्या तपस्वी पित्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. हर्षभरीत कंठाने ते फक्त इतकंच म्हणू शकले, ये माझ्या बाळा, आजपासून तू माझ्या आश्रमातच राहशील. मी तुला या विश्वातलं सर्व ज्ञान शिकवीन, सर्व कलांनी निपुण बनवीन. भूमी माता ते दृश्य पाहून सुखावली. तिने ऋषींना नमस्कार केला आणि बाळावर प्रेमाने हात फिरवून आशीर्वाद देत अदृश्य झाली. अशा प्रकारे अंगारक ऋषींच्या आश्रमात वाढू लागला. ऋषी भारद्वाजांनी त्या बाळावर आपल्या वात्सल्याचा वर्षाव केला आणि त्याला वेदविद्या, धनुर्विद्या, शास्त्रविद्या अशा सर्व प्रकारचे शिक्षण देऊ लागले. जसजसा अंगारक मोठा होत गेला तसतसे त्याच्या अंगाचे गुण पाहून सारे आश्रमवासी थक्क होत होते. इतर लहान ऋषिकुमार नदीकाठावर मातीचे किल्ले बनवत खेळत तर हा चिमुरडा पेटलेल्या अग्निशी खेळण्यात दंग असायचा. बाकी मुलं दुपारच्या उन्हात झावली शोध्यात, पण अंगारक मात्र रणरणत्या उन्हाला अजिबात घाबरत नसे. भर दुपारी तो आसन घालून उघड्या अंगाने तळपत्या सूर्याला तासनतास निश्शंकपणे पाहत बसायचा.
त्याला लहानपणापासूनच लाल रंगाची विलक्षण आवड होती. लाल रंगाची फुलं, लाल रंगाची वस्त्र, लाल चंदनाचा सुवास. लाल रंग जणू त्याच्या प्राणात भिनलेला होता. तो जितका विचित्र स्वभावाचा वाटत होता तितकाच तो हुशारही होता बरं का. भारद्वाज ऋषींच्या गुरुकुलात जे काही तो शिकला ते सगळं त्याने लगेच आत्मसात केलं. अंगारकची वयाची 7-8 वर्ष अशीच शिक्षण आणि खेळात गेली. त्याला एक गोष्ट मात्र मनातून सतावत होती. आश्रमात इतर मुलांचे आईवडील येत त्यांची चौकशी करत. अंगारकाला मात्र स्वतःची आई कधी पाहायला मिळाली नव्हती. ऋषी भारद्वाजांनी त्याला केव्हाच सांगितलं होतं की त्याची आई अदृश्य रूपाने सदैव त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि तो पृथ्वीचा पुत्र आहे. पण तरीही लहानग्या अंगारकाच्या मनात प्रश्नांची एक मालिका सुरू झाली होती. मी कोण आहे? माझा रंग असा का दिसतो? आणि मला रोज असं का वाटतं की माझं खरं घर या आश्रमात नाही तर कुठेतरी दूर त्या आकाशात आहे? मला सदैव त्या आकाशाची ओढ लागते, त्याचे आकर्षण वाटतं. असं का? इतकी गंभीर प्रश्नावली ऐकून क्षणभर ऋषींनाही आश्चर्य वाटलं. त्यांना जाणवलं की त्यांच्या लाडक्या मुलाला आता सत्य सांगण्याची आणि त्याच्या जीवनाचे ध्येय उलगडून दाखवण्याची वेळ आलीय. भारद्वाज ऋषींनी अंगारकाला जवळ घेतलं, त्याचे दोन्ही खांदे धरले आणि म्हणाले, वत्सा अंगारका, तू काही साध्या कुळात जन्मलेला नाहीस. तुझा जन्मच एका महान कार्यासाठी झालेला आहे. तू भूमीचा पुत्र आहेस, पृथ्वी देवीचा चिरंजीव. परंतु लक्षात ठेव, जरी तुझे पाय पृथ्वीवर असतील तरी तुझं भाग्य मात्र गगनाला भिडणार आहे. हे ऐकताच अंगारक त्यांच्याकडे बघत बसला. मग बाबा, मला काय करायला पाहिजे? मला माझ्या जीवनाचं ध्येय कसं गवसेल? त्याने पुढे विचारलं. हे ऐकून ऋषींनी चेहऱ्यावरचे तेज गंभीर केले. ते म्हणाले, बाळा, या भूतलावर मनुष्य जे काही मिळवू इच्छितो ते मिळवायचा एकच महान मार्ग आहे. तो म्हणजे तपश्चर्या, कठोर साधना आणि भक्तीशिवाय कोणतंही महान फळ मिळत नाही. तुला तुझी खरी ओळख पटवायची असेल, स्वत्व गवसावायचं असेल, तर तुला त्या देवतेची आराधना करावी लागेल, जी या संपूर्ण सृष्टीचा मूलाधार आहे, जी बुद्धीची रात्री आहे आणि जी सर्व विघ्नांचे हरण करणारी आहे. अंगारक अजूनही भारावलेल्या अवस्थेतच होता. तो कुठल्या देवतेबद्दल बोलत आहेत हे त्याला क्षणात उमगलं नाही. बाबा, कोण आहे ती देवता? त्याने विचारले. ऋषी भारद्वाजांनी दोन्ही हात जोडले, डोळे बंद केले आणि उद्गारले, तो म्हणजे माझा लाडका गजानन, आपला श्री गणेश. हे नाव ऐकताच अंगारकानेही आदराने हात जोडले. गणपती बाप्पाचे नाव ऐकल्यावर त्याच्या अंतःकरणात एक नवीनच उर्मी संचारली. त्याच क्षणी भारद्वाज ऋषींनी अंगारकाला एक महान संकल्प सोपवण्याचं ठरवलं. त्यांनी अंगारकाला नदीवर जाऊन स्नान करून यायला सांगितलं. अंगारक स्वच्छ स्नान करून आल्यावर त्यांनी त्याला लाल रंगाचे नवीन वस्त्र नेसवले. आश्रमातील देवकक्षेत गणपतीच्या मूर्तीसमोर एका पाटावर बसून घेतलं. मग डोळे विटून आणि पूर्ण चित्त एकाग्र करून ऋषींनी आपल्या शिष्यपुत्राच्या कानात एक बीजमंत्र उच्चारला. ओम गम गणपतये नमः. बाप्पाचं हे शक्तिमंत नाममंत्र रूपानं अंगारकाच्या कानात पडताच त्याला अंगभर रोमांच उठले. जणू त्याच्या अंतरात्म्याला विद्युत शक्ती प्राप्त झाल्यासारखं त्याने अनुभवलं. ऋषी भारद्वाज म्हणाले, बाळा अंगारका, हा गणेश मंत्र आता तुला दिला आहे. हा मंत्र म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती वाहून नेणारी नदी आहे. आता तुझे कार्य एकच. या मंत्राचा आधार घेऊन तू तपस्येला बसायचा आहेस. आश्रमाच्या जवळच अरण्यात एकांत जागा शोध आणि तिथेच निद्राधिक सर्व त्यागून भगवंताचं ध्यान सुरू कर. ध्यानात व्यत्यय आणण्याचा धाडस या परिसरात कोणीही करणार नाही, याची काळजी मी घेईन. लक्षात ठेव, जोपर्यंत गणपती बाप्पा तुला प्रत्यक्ष दर्शन देत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाहीत. ऊन पडे वा पाऊस सुटे, मुसळधार पाऊस कोसळो, जंगली प्राण्यांचा वावर असो किंवा प्रचंड भूक आणि तहान लागो, काहीही झालं तरी तुझे तप पूर्ण होत नाही तोवर तू डगमगायचा कामा नये. आपल्या पिताच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द अंगारकाने काळजात कोरून ठेवला. अंगारकाने नम्र भावाने वडिलांच्या पायांवर डोकं ठेवलं. अश्रूंनी त्यांचे पाय पवित्र केले आणि ठाम निर्धाराने उद्गारला, बाबा, ज्याच्या दर्शनासाठी कुठल्याही किमतीवर मी आतुर आहे, तो बाप्पा जेव्हा भेटणार नाही तोवर हा अंगारक तिथून हलणार सुद्धा नाही. भारद्वाज ऋषींनी त्याला हृदयाशी कवटाळलं, कपाळावर प्रेमाचा हात ठेवला आणि मनोमन गणरायाला प्रार्थना केली की माझ्या लेकराचं रक्षण कर आणि त्याला सुखरूप दर्शन दे. हळूहळू तो लहान तपस्वी अरण्याकडे प्रस्थान करण्यास सज्ज झाला. मंडळी, बोलणं जितकं सोपं असतं तितकं करणं कठीण असतं. भला मोठा संकल्प घेऊन अवघ्या 8-10 वर्षाचा तो बालक घर सोडून निघाला. अंगारकाच्या डोळ्यात आपल्या ध्येयाची ज्योत तेवत होती. त्याने आश्रमाच्या जवळच नर्मदेच्या किनाऱ्यावर दाट वनराईत एक शांत कोपरा शोधला. उंच उंच वृक्षांनी वेढलेली ती जागा तपस्या करण्यासाठी अगदी उचित होती. आजूबाजूला हिंस्त्र श्वापदांचा वावर होता. दूर कुठेतरी वाघ सिंह गर्जना करत होते. पण अंगारकाच्या मनात आपल्या बाप्पाच्या नावाचा असा काही दृढ धीर
स्थिर होता की त्याला कोणतीही भीती वाटेना. त्याने त्या निर्मनुष्य जागेवर जमिनीवरच कुशीचं आसन घातला, डोळे मिटले आणि पद्मासन अवस्था घेतली. शरीर स्थिर केलं, श्वास रोखला आणि मनाचा संपूर्ण केंद्रबिंदू एकाच जागी नेऊन ठेवला, आपल्या प्रिय गणरायाच्या चरणी. हळूहळू त्याच्या मुखातून जप सुरू झाला. ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः असे अक्षरशः अखंड नामस्मरण सुरू झाले. पहिले काही दिवस गेले. हळूहळू अंगारकाच्या शरीराला त्रास होऊ लागला. लहान लेकराला भूक लागली, तहान लागली, हातपाय दुखू लागले, मुंग्या यायला लागल्या. पण अंगारकाने मनाला बजावलं, थांब, लक्ष विचलित करू नकोस. आपण इथे का आलोत ते विसरू नकोस. बाप्पाचे दर्शन होईपर्यंत अन्न पाणी काहीही घेणार नाही. त्याच्या लहानशा चेहऱ्यावर एक अद्भुत सात्विक तेज चमकत होतं. त्या तेजाच्या छटेने परिसरातल्या किड्या मुंग्यांपासून हिंस्त्र श्वापदांपर्यंत सर्वजण दूर राहू लागले. काही जण तर त्याच्या आजूबाजूलाच शांतपणे बसून असायचे. हळूहळू दिवस महिने बनले आणि काही काळात वर्षसुद्धा सरू लागली. ऋतूंची चक्रे फिरू लागली तरी अंगारक अडोल उभा होता. उन्हाळा आला तेव्हा आकाशातून जणू अंगार बरसू लागले. वैशाख महिना, रणरणत ऊन पृथ्वीचा सत्यानाश करू लागलं. जिकडे पाहावं तिकडे सुकलेली, जळालेली झाडे, तप्त जमीन, निघालेला रखरखाट. अंगारक मात्र तिथेच ध्यानस्थ बसलेला. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. भयंकर गर्मीने भरलेल्या अंगाची लाहीलाही होत होती. डोळ्यांच्या पापण्या सोलताना जीवाचा आकांत होत होता. पण अंगारकाची तसूभरही हालचाल नाही. त्याच्या मनात एकच विचार, मी तर अग्नीपासूनच जन्मलोय, सूर्याच्या तापाची मला भीती कशाला? आणि त्या विचारात तो अजून तल्लीन झाला. उन्हाळ्यानंतर पावसाळा आला. काळे कुट्ट ढग जमले. आभाळ फाटून मुसळधार पाऊस कोसळालू लागला. प्रचंड विजा कडाडू लागल्या. बघता बघता नर्मदा रौद्र रूप धारण करून भरून वाहू लागली. अंगारक जिथे बसला होता तिथपर्यंत पुराचं पाणी येऊन पोहोचलं. डोळे मिटून तपस्येत असलेल्या त्या बालकाचा सर्व देह पावसाने पूर्णपणे भिजून गेला. कपडे अंगारा चिकटून राहिले. जोरदार वाऱ्याने आजूबाजूची झाडे लचकन मोडून पडू लागली. त्याच्या चहूबाजूंनी अंधार दाटून आला. त्या काळोख्या पावसाच्या रात्री काही विषारी कीटक आणि साप विंचू अंगारकाच्या अंगावर येऊन सरपटू लागले, चावे घेऊ लागले. पण त्या लहान तपस्वीच्या मुखातून बाहेर पडणारा एकमेव आवाज होता, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया असे अक्षरशः अखंड नामस्मरण सुरू झाले. पावसाळा गेला आणि हिवाळ्याची तीळ गोठवणारी थंडी पडू लागली. थंडी एवढी कडाक्याची की अंगारकासारखा चणीचा बालक हाडांचा सापळा बनून जाईल. श्वास घेतल्यावर तोंडातून वाफा निघतील अशी थंड बोचरी हवा घेऊन येत होती. पण बघा आमचा अंगारक तेव्हाही डगमगला नाही. इतकंच काय तर आता बसण्याच्या ऐवजी त्याने एका पायावर उभं राहून तप करण्याचा निर्धार केला. 2 हात जोडून तो एका पायावर उभं राहिला आणि गणनामाचा जप सुरू ठेवला. अशा स्थितीत शरीराचं संतुलन राखणंही कठीण, पण ज्याचं रक्षण स्वतः गणपती बाप्पा करतो त्याला कशाची भीती? दिवस ढावळे उन्हाळा असो वा रात्रीची हाडे गोठवणारी थंडी, त्या बालयोगीने ध्यान सोडलं नाही. असं म्हणतात की अशा प्रकारे अंगारकाने 1-2 नव्हे तर वर्षानुवर्ष कठोर तप चालूच ठेवलं. देवांच्या वेळेनुसार तर त्याने हजारो वर्ष तिथेच बसून तप केले. इतका प्रदीर्घ काळ तो निश्चल बसून होता की त्याच्या शरीराभोवती मुंग्यांनी वारूळ बनवलं. झाडांच्या वेलींनी त्याचा देह पूर्ण वेढला होता. तरीही त्याच्या शरीरातील प्राणज्योत विसावली नव्हती आणि मनातला भक्तीचा दिवा अखंड तेवतच होता. अंगारकाच्या कठोर तपस्येची उष्णता इतकी प्रखर झाली की तिचे लोट स्वर्गापर्यंत पोहोचले. स्वर्गातील देवराज इंद्रही हादरला. त्याला वाटलं, अरे देवा, कोण एवढी कठोर तपस्या करत आहे? कोणी माझं इंद्रपद हिरावून घ्यायला तर नाही निघालं ना? इंद्राने स्वर्गलोकी चौकशी केली असता समजलं की खाली पृथ्वी तलावर एखादा बालयोगी श्री गणेशाचा जप करत कठोर तपस्या करत आहे. इंद्र थक्क झाला. एक लहान मुलगा इतकी भयंकर तपश्चर्या करतोय हे पाहून त्याला विश्वास बसत नव्हता. पहिल्यांदा त्याच्या मनात आलं, त्याला तपेतून ढळवायला हवं का? नाहीतर हा एखादं मोठंच वरदान मिळून आपल्याला संकटात टाकेल. काही क्षण तो द्विधा मनस्थितीत राहिला, पण नंतर त्याने हात जोडले आणि म्हटलं, ज्या बालकाला स्वतः गणपती बाप्पाच ध्येय आहे त्याला मी त्रास देऊ नये. माझं राज्य जाईल ही भीती त्याला नाही, कारण त्याची नजरच तसं काही मागण्यावर नाही. देवेंद्राने थोडा दिलासा घेतला. या दरम्यान अंगारकाची तपश्शक्ती अत्युच्च बिंदूपर्यंत पोहोचली होती. अखेर तो सुवर्ण क्षण उजाडला. तो महिना माघ महिना होता. पक्ष कृष्ण पक्ष होता आणि तिथी चौथीची होती. विशेष म्हणजे त्या दिवशी वार देखील मंगळवारच होता. जणू सारा योगच जुळून आला होता. त्या दिवशी पहाटेपासूनच काहीतरी आगळंवेगळं घडणाऱ्याची नांदी निसर्गानेच दिली. तपोवनातल्या सकाळपासून एक अनोखी शांतता पसरली होती. नेहमी जोराने
वाहणारा वारा अचानक थंडगार आणि मंद झाला. पक्ष्यांनी देखील आपला किलबिलाट थांबवला. जणू सारी सृष्टीच निशब्द होऊन त्या महान क्षणाची प्रतीक्षा करू लागली. अचानक दुपारच्या सुमारास तपोवनातल्या वातावरणात विलक्षण बदल झाला. सकाळपासून गायब असलेला सूर्य जणू संधी प्रकाश घेऊन यायला तत्पर झाला होता. वारूळ झालेल्या त्या अंगारकाच्या देहाभोवती एक दिव्य प्रकाश मंडळ फैलावू लागलं. हळूहळू तो तेजस्वी प्रकाश प्रखर होत गेला आणि वारुळासकट संपूर्ण परिसर उजळून निघाला. त्या तेजाची तीव्रता इतकी होती की 1000 सूर्य एकवटले तरी ते फिके पडतील. त्या प्रकाशाबरोबरच एक मंद परंतु सुवासिक वाऱ्याचा झुळूकही सोबत आला. त्या वाऱ्याबरोबर वातावरणात दरवळला तो एक अद्भुत गंध, कस्तुरीचा मादक सुवास, लाल जास्वंदीच्या फुलांचा ताजा घमघमाट आणि दुर्वांच्या पवित्र सुगंधाचा मिश्र परिमळ. तेवढ्यात एक गंभीर आणि घनगंभीर ओंकाराचा नाद असं म्हणतात घुमला. अंगारकाच्या देहात एक कंपन जाणवला. त्या नादाने त्याची समाधी सावध झाली. त्याच्या रोमरोमात एक आनंदाची लहर पसरली. इतक्या वर्षांच्या तपश्चर्यानंतर तो क्षण जवळ आला होता. त्याने हळूच आपले मिटलेले डोळे उघडायचा प्रयत्न केला, पण त्या प्रखर तेजामुळे त्याला काहीच दिसेना. काही क्षणांनी त्याने निर्धाराने पुन्हा पापण्या उघडल्या आणि समोरील दृश्य पाहताच तो थक्क होऊन गेला. समोरच त्या वारुळासमोर साक्षात गणपती बाप्पा विराजमान झाले होते. मित्रहो, कसं वर्णावं ते रूप! जणू हजारो चंद्रांच्या शीतल प्रकाशाने उजळलेला गौरवर्ण देह, हत्तीचं मस्तक लाभलेलं मंगलमय मुखकमल, विशाल कपाळावर शुभ्र चंद्रकोर चमकत होती, पोट मोठं ज्यात अख्खं ब्रह्मांड सामावलेलं आहे असं म्हणतात, गळ्यात लाल जास्वंद आणि गेंदाच्या फुलांची सुगंधी माळ, चारही हातात त्यांनी दिव्य आयुध आणि प्रतीक धारण केली होती. एका हातात पाश, जो आपल्याला मोहमायेच्या बंधनातून सोडवतो,